मध्ये अध्यक्ष महोदय मी मांडतो. नाही, आपण कशावर बोलताय आता? हक्कभंग मला एक मांडायचा आहे अध्यक्ष महाराज. आपल्याला विनंती आहे की आपण मला हक्कभंग मांडायची. बोला. अध्यक्ष महोदय दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री अतुल भातखळकर व इतर सदस्यांनी अध्यक्ष महोदय चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील निथूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खासगी सावकाराने कर्जाच्या विळख्यात ओढून कंबोडियात जाऊन त्याची किडनी विकण्यास भाग पाडल्याबाबत अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये लक्षवेधी उपस्थित केली होती. अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये लक्षवेधी उपस्थित केली. त्या लक्षवेधीवर बऱ्याच सदस्यांनी अध्यक्ष महोदय प्रश्न विचारले. या सभागृहाचे वरिष्ठ सदस्य, या सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री विजयराव वडेट्टीवारांनी सुद्धा या लक्षवेधीमध्ये अध्यक्ष महोदय प्रश्न विचारले. प्रश्न विचारताना अध्यक्ष महोदय या प्रश्नाचे उत्तर छापील अध्यक्ष महोदय लक्षवेधीमध्ये येते. त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 19 लोकांचे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या किडन्या विकल्या गेल्या असं त्यांचा उल्लेख अध्यक्ष महोदय श्री वडेट्टीवार यांनी अध्यक्ष महोदय या सभागृहात केला. माननीय मंत्री महोदयांनी त्याचा उत्तर देताना अध्यक्ष महोदय त्यांना दोनदा सांगितलं. एकदा सांगितल्यावर की बाबा 19 सध्या शेतकऱ्यांच्या किडन्याचा हा प्रश्न नाही आहे. कुल मिळून अध्यक्ष महोदय कंबोडियामध्ये ज्या किडनी ट्रान्सप्लांट झाल्या असतील त्यापैकी 9 लोकांच्या किडनी ट्रान्सप्लांट झाल्या आहेत. त्या 9 लोकांपैकी केवळ 2 लोक ही महाराष्ट्राची होती आणि दुर्दैवाने अध्यक्ष महोदय त्या 2 लोकांमध्ये एक दुर्दैवी शेतकरी होता असा उल्लेख अध्यक्ष महोदय मंत्री महोदय करत होते. मी त्यावेळेला सभागृहात उपस्थित होतो. अध्यक्ष महोदय परत विजय वडेट्टीवार साहेब यांनी परत तो विषय पुढे नेताना अध्यक्ष महोदय त्याचा वारंवार उल्लेख केला की 19 लोकांच्या शेतकऱ्यांच्या किडन्या अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने काढल्या गेल्या. अध्यक्ष महोदय याचा पुढे अध्यक्ष महोदय जे डॉक्टरच्या माध्यमातून किडनी ट्रान्सप्लांट झाली अध्यक्ष महोदय ते डॉक्टर पद्मश्री होते असा सुद्धा त्यांनी अध्यक्ष महोदय उल्लेख केला. अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा शेतकरी गरीब जरूर आहे, कर्जाचा विळख्यात सुद्धा अध्यक्ष महोदय असेल. थोडक्यात नाही मी थोडक्यात विषय तर समजायला पाहिजे ना. सभागृहात तर आपण घेणार किंवा वडेट्टीवार साहेब त्याच्या संदर्भात खेद व्यक्त करतील, अन्यथा अध्यक्ष महोदय आपण निर्णय कराल. अध्यक्ष महोदय विषय समजायला पाहिजे. हा पद्मश्री अध्यक्ष महोदय एकतर त्याचा उल्लेख केला. हा पद्मश्री ज्यांना ज्यांना मिळतोय अध्यक्ष महोदय सरकारच्या माध्यमातून, कुठली सरकार असो, सरकारच्या माध्यमातून त्याची सगळी सहनिशा होते. त्या डॉक्टरने किडनी ट्रान्सप्लांट केली ते कुठलेही पद्मश्री डॉक्टर नाहीत अध्यक्ष महोदय. त्यामुळे ज्यांना ज्यांना पद्मश्री मिळाला असेल त्यांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण होतो की अशा लोकांना जर पद्मश्री दिला असेल तर आमच्या पद्मश्रीला काय लोक बघत असतील, कुठल्या दृष्टिकोनातून बघतील. आणि म्हणून अध्यक्ष महोदय एकतर हा पद्मश्री अवॉर्ड ज्यांना मिळालाय त्यांचाही अध्यक्ष महोदय अपमान आहे. दुसरा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राचा शेतकरी गरीब असेल पण शेतकरी अध्यक्ष महोदय कर्जाच्या विळख्यात गेल्यानंतर किडनी विकतोय अशा जो संभ्रम निर्माण झाला किंवा आणखीन लोकांना याच्यामध्ये अध्यक्ष महोदय प्रेशर करण्यात आला किंवा त्यांना प्रोत्साहित करण्यात आला असा अध्यक्ष महोदय हा प्रकार या सभागृहाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात जातो. सन्मान्य जे वडेट्टीवार साहेब अध्यक्ष महोदय फार सन्मान्य सदस्य आहे, वरिष्ठ सदस्य आहेत, माझे मित्र सुद्धा आहेत. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की महाराष्ट्राचा शेतकरी गरीब असला तरी किडनी विकणारा शेतकरी नाही आहे आणि 19 शेतकरी तो बिलकुल नव्हते. अध्यक्ष महोदय वारंवार सांगून सुद्धा एक नरेटिव्ह सेट करायचा काय प्रयत्न होता की काय अध्यक्ष महोदय की महाराष्ट्रामध्ये त्या मीडियावरती भरपूर चालला अध्यक्ष महोदय हा विषय. मी हा करणार नव्हतो पण मीडियावरती वारंवार हा विषय चालला आणि 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या अशा पद्धतीने महाराष्ट्रभर जो प्रचार आणि प्रसार झाला अध्यक्ष महोदय याला कुठेतरी या सभागृह हा निमित्त झालाय. माझी विनंती अध्यक्ष महोदय की आपण 19 सदस्य कुठल्याही शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या नाही आहेत. 9 लोकांच्या किडन्याचा प्रश्न होता. महाराष्ट्राचे केवळ 2 लोक होती आणि दुर्दैवाने एक शेतकरी होता त्या 2 पैकी. त्यामुळे अध्यक्ष महोदय सभागृहाची दिशाभूल झाली आहे. वारंवार सांगून सुद्धा अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेबांनी त्याला सुधार दिला नाही उत्तरामध्ये आणि ते रिपिटेशन केला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय आपण या संदर्भामध्ये योग्य तो विचार करून या सभागृहाची दिशाभूल केल्यानंतर महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्यांच्या आपण मांडलेल्या या हक्कभंग प्रस्तावासंदर्भात मी विचार करून उचित निर्णय घेईन.